नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मतदारांना धमकावून मिळवला विजय, विनायक राऊतांकडून याचिका दाखल। आरक्षणासाठी आषाढीला धनगर समाज विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यांचं प्रदक्षिणा घालणार, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करूनच आषाढीला यावं, अन्यथा शासकीय महापूजेला विरोध करण्याचाही इशारा। पूजा खेडकरांच्या आई आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल, पिस्तूल रोखल्यासह इतर आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्याची नोंद। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपुरातील दर्शन रांगेत भाविकांना धक्काबुक्की करणारा सुरक्षा रक्षकाचं निलंबन। अहमदनगर शहरात कोयता गँगचा धुडगूस, दहशत माजवण्यासाठी गुंडांकडून छोट्या टपऱ्या पाडून नुकसान करण्याचा प्रयत्न, 3 गुंडांना अटक। उद्या मध्य आणि हार्बरवर होणार खोळंबा, ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, शहराचा पाणी प्रश्न मिटला, नागरिकांमध्येही समाधान। नाशिक शहरात मात्र आज दिवसभर दिवसभर पाणी पुरवठा बंद, नाशिककरांनी पाणी जपून वापरावं, प्रशासनाचं आवाहन। नाशिक जिल्ह्यातही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम, पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचं संकट, शेतकऱ्यांची पिकं पेरणी आता धोक्यात। पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता, तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचाही पाणीसाठा वाढला। सिंधुदुर्गातल्या फोंडा घाट मार्गे कोल्हापूर वाहतूक अखेर आजपासून सुरू, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे बंद होती वाहतूक। अमरावतीतील 2 चिमुकल्यांचा कॉलरामुळे मृत्यू, पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा, प्रशासनानंच चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा आरोप। पुण्यातल्या चतुर्शृंगी डेक्कन आणि विश्रामबाग मध्ये पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल, वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय।